मोर्शी आणि वरुड तालुका हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे। जलयुक्त शिवारामुळे येथील शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळालेली आहे। तालुक्यातील संत्रा बागा पाण्याच्या अभावी सुकू लागल्या होत्या। शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान होत होते। ही बाब माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या लक्षात आली आणि वाहणाऱ्या नाल्यांवर जलशिवारा अंतर्गत नाल्यांचे खोलीकरण करून बंधारे बांधण्यात आले। या योजनेची माहिती माजी आमदार डॉक्टर बोंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र जलयुक्त शिवार अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली। मोर्शी तालुक्यातील विष्णोरा येथे नाल्यातील पाणी पावसाने वाहून जाणारे पाणी अडवून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून नाल्याचे खोलीकरण करण्यात आले आणि बंधारे बांधण्यात आले। या नाल्यांचे काम 2018 ते 2019 मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आले। नाल्यांचे खोलीकरण करून बंधारे घालून शेतकऱ्यांना कवडीचाही फायदा झालेला नाही। शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही। बंधारे वाहून गेले, पाणी तर अडले परंतु अडलेले दिसतच नाही। जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नाल्याचे काम तर केले परंतु शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे हजारो एकर शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे। विष्णोरा येथील शेतकरी राजेंद्र ठाकरे यांच्याकडे 5 एकर शेती आहे। त्यांच्या शेतात जाण्यासाठी साप, विंचू, काटे व चिखलाची फसन यातून ये-जा करून त्याचा सामना करून शेतात जावे लागत आहे। अशीच समस्या गजानन ठाकरे, रवी ठाकरे, गणेश चांदूरकर, विलास ठाकरे, धनराज ढोमणे असे बरेच शेतकरी आहे। या नाल्यावर जलशिवार योजनेचे काम होण्याअगोदर या रस्त्याचे ये-जा करणे सोयीस्कर होत होते। जलयुक्त शिवार योजनेचे काम झाल्यामुळे शेतकऱ्यांना वरदान तर नाही, हा शाप ठरला। त्यांनी शेतकऱ्यांना तेव्हाच रस्त्याची सोय करून दिली असती तर शेतकऱ्यांवरती ही वेळ आली नसती। 2019 मध्ये विष्णोरा येथे कृषी मेळावा व पीक पाहणीकरिता राज्यमंत्री बच्चू कडू आले असताना त्यांना रस्त्याचे निवेदन देण्यात आले होते। 1 महिन्यापूर्वी आमदार देवेंद्र भुयार यांच्या मोर्शी येथील कार्यालयामध्ये या रस्त्याचे निवेदन शेतकऱ्यांनी दिले होते। त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे। रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन रस्ता त्वरित करून देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। विदर्भ न्यूजकरिता मोर्शी येथून संजय गारपवार यांच्यासह दत्तराज इंगळे यांचा हा वृत्तांत।